अहिल्या अहिल्या महान। झुळू झुळू वाहे वारा, जरा उचल तो दोरा, घे ग सूत कातायला, विणू संस्कारांचा शेला। संग विणू शब्द माया, नाती गोती बांधायला, मग बांधू हा समाज, पुढे राष्ट्र विणायला। सुसंस्कार पेरून या मातीला धरून, माता अहिल्याच्या सम, भावनांचे विणकाम, भावनांचे विणकाम, भावनांचे विणकाम। राजमाता अहिल्याबाई यांनीच विणकामाला मोठं केलं। इथे विणकाम म्हणजे चरखा नाही, हे लक्षात घ्या। हातमाग ही कला चरखा संकल्पने पूर्वी जन्माला आलेली आहे आणि अहिल्याबाईंमुळेच त्याला महत्व मिळालं आहे। दूरदृष्टी ठेवणाऱ्या, राज्याचा पाया मजबूत करणाऱ्या आणि राष्ट्राला ऐक्याच्या सूत्रात बांधणाऱ्या मा अहिल्याबाई यांच्या अनेक पराक्रमांपैकी वस्त्रक्रांती हे एक मोठे कार्य होते। दोऱ्याची ताकद त्यांना माहीत होती आणि दोरा हा समाज आणि राष्ट्र जोडू शकतो। आपले राज्य सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या तीनही रीत्या जर का पुढे वाढेल तर आपली प्रजा सुखी होईल, हा ध्यास घेऊन सुरू केलेली हातमाग कला म्हणजेच जगप्रसिद्ध महेश्वरी आणि चंदेरी साडी। त्या काळी महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी फारशी नव्हती, परंतु अहिल्याबाईंनी हे ओळखलं आणि स्त्रियांना हातमागच्या कलेतून सक्षम करण्याचा त्यांनी संकल्प केला। यामागे खरं तर एक प्रेरणादायी कथा आहे आणि असंही म्हणतात की दुःख भोगलेला शासक प्रजेसाठी छत्र तयार करतो। ज्या झळा त्यांनी अनुभवलेल्या आहे, सोसलेल्या आहे, त्या झळांपासून तो प्रजेचं रक्षण करतो आणि तोच खरा नेता आणि तेच खरं नेतृत्व। अहिल्याबाईंना खूप लवकर वैधव्य आलं होतं आणि त्या काळात विधवांवर समाज अनेक बंधनं लादत असे, पण मल्हारराव होळकरांनी त्यांना या बंधनातून बाहेर काढलं, त्यांचं सामर्थ्य ओळखलं, त्यांना प्रशासनात सहभागी केलं। अहिल्याबाई स्वतः कष्टकरी, साध्या आणि प्रजाहितदक्ष स्त्री होत्याच, पण मल्हाररावांनीही हे दाखवून दिलं की राज्य सुधारायचे असेल तर सुरुवात ही घरापासून होते। अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत एकदा त्यांच्या दरबारात काही स्त्रिया आल्या। त्यांनी आपल्या आर्थिक अडचणी मांडल्या। त्या म्हणाल्या की पतीच्या मृत्यूनंतर त्यांचं घर चालवणं अशक्य झालेलं आहे आणि समाजही त्यांना कुठलंही काम देत नाहीये। या प्रसंगाला ऐकून अहिल्याबाई अस्वस्थ झाल्या। त्यांनी विचार केला की स्त्रियांना स्वाभिमानानं जगता यावं यासाठी त्यांना असे कौशल्य द्यायला हवे की जे ते घर बसल्या करतील आणि त्यातून त्यांना उत्पन्न मिळेल। त्या काळात लोक घरातच कपडा विणण्याचं हातमाग काम करत असे, पण तेही फक्त पुरुषांच्या हातातच मर्यादित होतं। अहिल्याबाईंनी महिलांना हे कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सुरू केली आणि सुरुवातीला त्या केंद्रांना राजकोषातून आर्थिक मदत दिली। त्यांची दूरदृष्टी होती की त्यांना हे समजलं की फक्त दानधर्म करून स्त्रियांना मदत करता येणार नाही, त्याऐवजी त्यांना कामाची संधी दिली आणि कौशल्य दिलं तर त्या कायमस्वरूपी सशक्त होतील। या कलेला वाव देणं हे त्यांच्या दृष्टीने फक्त उद्योग नव्हता, तर तो एक खूप मोठा सामाजिक बदल होता। अहिल्याबाईंच्या या प्रयत्नामुळे हातमागच्या वस्त्रांना फक्त घरगुतीच नाही तर राजशाही आणि व्यापारी प्रतिष्ठा लाभली। स्वदेशी कापडांचा गौरव वाढला आणि महिलांची ओळख फक्त गृहिणी म्हणून राहिलेली नाही। आजही महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये ही कला जिवंत आहे। ती केवळ वारसा नाही तर अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीचा तो पुरावा आहे। अहिल्याबाई होळकर यांच्या सामाजिक कार्यामागे प्रेरणा देणाऱ्या अनेक सत्यकथा इतिहासात नोंदलेल्या आहेत। विशेष म्हणजे त्यांच्या हातमाग कलेला दिलेल्या वावामागे एक सामाजिक जाणीव आणि अनुभवाची पार्श्वभूमी आहे। आणि ही कथा आपल्याला सांगते की अहिल्याबाईंच्या निर्णयामागे सामाजिक अनुभव, स्त्री म्हणून स्वतःचं भोगलेलं दुःख आणि एक विवेकी नेत्या म्हणून समाजातील गरज याचं मिश्रण होतं।
अहिल्याबाईंच्या विचारांनी घडलेली हातमाग क्रांती आज स्त्री सशक्तीकरणाचा एक खराखुरा धागा आहे, जो आजही समाजाच्या वस्त्रात विणलेला दिसतो. एक कवी सांगून गेले, भोग परागमुख होय, परीन घे कर्तव्याचा संन्यास, निदिध्यास गे सदाशिवाचा, भोग कठीण हा अन्यास. राजयोग जनकाचा नाही, भाकड गोष्ट पुराणाची, रहस्य दावी इतिहासी ही कथा अहिल्या राणीची. कांचन गंगा वाहवुनी जी उभवी कीर्तीचा धवलगिरी, होळकर कुलभूषणा अहिल्या, कोण जिलान आज स्मरी. असा कोण आहे जो अहिल्या माताला ओळखत नाही? हे अहिल्या माता, हे मन, हे जीवन तुझं सदैव ऋणी राहील. अहिल्या, अहिल्या महान.